प्रकरण 6 त्रिकोणमिती. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे पाहिले, त्रिकोणमितीय नित्य समानता सुद्धा पाहिलेले आपण. आणि तुम्हाला जी त्रिकोणमितीय गुणोत्तरे माहिती आहे, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, ही सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत. आपण आता फक्त प्रकरणाची सुरुवात करायच्या अगोदर आपण थोडंसं त्याची रिव्हिजन घेऊ. आठवूया, तुम्हाला किती आठवतं तो फक्त आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. तर इथे आता आपल्याला पहिला भाग दिलेला आहे. पहिला प्रश्न की सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा. इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहे आपल्याला आणि आकृती पाहून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर इथे आपल्याला त्रिकोण एबीसी दिलेला आहे. त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे. बी चं माप 90 आहे आणि कोन सी त्याचं माप आहे थीटा. मग मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं साइन थीटा म्हणजे काय. तर साइन थीटा म्हणजे जो कोन दिलेला आहे त्याच्या समोरची बाजू भागिले कर्ण. साइन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण. म्हणजे समोरची बाजू काय, मग AB आणि कर्ण काय दिलेला आपल्याला AC. अशा प्रकारे आपल्याला साइन गुणोत्तर मिळालेलं आहे. साइन थीटा बरोबर AB छेद AC हे आपला साइन थीटा किंवा साइन गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता कॉस थीटा, साइन थीटा पाहिला आपण. कॉस थीटा, कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू, म्हणजे दिलेल्या कोनाच्या लगतची बाजू भागिले कर्ण. मग इथे लगतची बाजू BC आहे म्हणून आपण इथे लिहू BC आणि कर्ण आहे AC. तुम्ही पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामध्ये पाहून हे सर्व लिहित चला. त्यानंतर पुढचं गुणोत्तर आहे आपलं टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे काय, मग समोरची बाजू भागिले लगतची बाजू. म्हणून समोरची बाजू येते थीटाच्या AB आणि लगतची बाजू येते BC. अशा प्रकारे आपल्याला टॅन थीटा मिळालेला आहे. हे सर्व आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील गुणोत्तरांमधील संबंध पूर्ण करा. आपलं पाठ आहे मागच्या वर्षी केलेलं आहे आपण. साइन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे काय होतो, टॅन थीटा. साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. त्याचप्रमाणे दुसरं दिलेलं आहे साइन थीटा बरोबर कॉस कंसामध्ये 90 मायनस तो थीटा मायनस करून टाकायचा. तर थीटा म्हणजे काय, दिलेल्या कोनाचं माप. ते माप आपण वजा केलं 90 मधून का आपल्याला साइन थीटाची किंमत इथे मिळेल. त्याचप्रमाणे इथे कॉस बरोबर कॉस थीटा बरोबर साइन कंसात 90 वजा परत इथे काय लिहू आपण, थीटा. अशा प्रकारे ही गाळलेली जागा पूर्ण झालेली आहे. पुढे टॅन थीटा, टॅन 90 मायनस थीटा. काय म्हटलं आपल्याला, टॅन थीटा आणि टॅन 90 मायनस थीटा या गुणोत्तराचं आपल्याला उत्तर मिळेल 1. ते आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा. आपण किमती सुद्धा काढल्या होत्या मागच्या वर्षी. आठवून पाहू. साइन 30 किंवा साइन 30 चं माप येतं 1/2. साइन 30 चं माप काय येतं किंवा साइन 30 चं माप काय येतं, 1/2. त्याचप्रमाणे कॉस 30, कॉस 30 येतो वर्गमुळात 3/2. ही कॉस 30 ची किंमत आहे. त्याचप्रमाणे टॅन 30, टॅन 30 येतो 1/वर्गमुळात 3. साइन 60, साइन 60 ची किंमत येते आपल्याला, आपण किती पाहिले, साइन 30 1/2, कॉस 30 √3/2 आणि टॅन 30 बरोबर 1/वर्गमुळात 3. आता
साइन 60, आपल्याला साइन 60 पाहायचं आहे. साइन 60 येतो वर्गमुळात 3/2. साइन 60 काय आला आपला वर्गमुळात 3/2. त्याचप्रमाणे कॉस 45, कॉस 45चं माप येतं आपलं 1/वर्गमुळात 2 आणि टॅन 45 येतो आपला 1. अशा प्रकारे आपल्याला मागच्या वर्षाचं हे सर्व आता आठवत असेल. त्याचबरोबर आपण हे पण पाहिलं होतं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत किती येते 1. हे सर्व आपल्याला पाठ करायचं आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग पुढे मित्रांनो आपण याचा उपयोग कसा होतो ते पाहूया. सर्वांनी आपल्या वहीत लिहून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की कोसेक थिटा, सेक आणि कॉट ही गुणोत्तरे आता आपल्याला काढायची आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सेक थिटा म्हणजे काय. कोसेक, सेक आणि कॉट. कोसेक, सेक आणि कॉट अँड कॉट रेशोस. आता आपण कोसेक, सेक आणि कॉट रेशो पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे सेक थिटा, सेक थिटा बरोबर येतो 1/कॉस थिटा. आपण मागच्या वर्षी पाहिले सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. मग आपण सोडवते साइन थिटा. इथे आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण ही गुणोत्तरे सोडवू. तर हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे आपल्याला. ABC त्रिकोण आणि C इज अ थिटा. सीचं माप, कोण सीचं माप आहे थिटा. मग सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. आणि आपल्याला हे पण माहिती आहे कॉट थिटा बरोबर. मित्रांनो आपण आता उदाहरणे पाहिली होती. आता आपण कोसेक, सेक आणि कॉट म्हणजे कोसेक, सेक आणि कॉट रेशो पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा. एक सेक गुणोत्तर कॉस गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर आहे. हे एकमेकांचे व्यस्त गुणोत्तर आहे. कॉट थिटा 1/टॅन थिटा हे सुद्धा एकमेकांचे व्यस्त गुणोत्तर आहेत. मग आपल्याला आकृतीमध्ये दाखवलंय पहा. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला आकृतीमध्ये बघा की साइन थिटा, साइन थिटा आपल्याला काय दिलेलं आहे समोरची बाजू भागीला कर्ण. म्हणजे समोरची बाजू आहे AB आणि आपला कर्ण आहे AC. हे झालं आपला साइन गुणोत्तर साइन थिटा. कोणाच्या समोरची बाजू भागीला कर्ण म्हणजे आपला साइन थिटा. मग म्हणून कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. कोसेक थिटाचं व्यस्त गुणोत्तर आहे साइन थिटा आणि साइन थिटाचं व्यस्त गुणोत्तर आहे कोसेक थिटा. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. आता आपल्याला साइन थिटाची किंमत माहिती आहे. साइन थिटा म्हणजे AB/AC. मग साइन थिटाच्या जागी AB/AC लिहा. 1/AB/AC. आता याचा अर्थ काय होतो 1/ हे पूर्ण गुणोत्तर. मग आपण जरा वेगळ्या पद्धतीने लिहूते. 1/छेद म्हणजे भागिले
ए बी छेद ए सी. आता आपण याचा व्यस्त घेऊ. म्हणून व्यस्त घेतोय म्हणून चिन्ह बदलेल. भागाकाराच्या जागी गुणाकार हे चिन्ह येईल आणि ए सी छेद ए बी असं लिहावं लागेल आपल्याला. हा त्याचा व्यस्त आहे. एकाने गुणला आपल्याला मिळालं ए सी छेद ए बी. मग ए सी काय आहे? कर्ण. आणि ए बी काय आहे? समोरची बाजू. म्हणून कोसेक थिटा बरोबर कर्ण भागिले समोरची बाजू किंवा सम्मुख भुजा. समोरची बाजू किंवा सम्मुख भुजा अशा प्रकारे आपल्याला कोसेक गुणोत्तर मिळालेलं आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? पुढे आपण कॉस गुणोत्तर घेऊ. कॉस थिटा आपल्याला माहिती आहे. कॉस थिटा म्हणजे काय? दिलेल्या कोनाच्या लगतची बाजू भागिला कर्ण. लगतची बाजू काय मग आपली BC आणि कर्ण आहे आपला AC. हे झालं आपलं कॉस गुणोत्तर. कॉस थिटा लगतची बाजू भागिला कर्ण. मग आपल्याला काढायचं आहे सेक थिटा. सेक थिटा बरोबर काय तो 1 छेद कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत टाका. कॉस थिटाची किंमत आहे BC छेद AC. म्हणून 1 छेद BC छेद AC. परत मागच्या प्रमाणे आपण लिहू 1 भागिले BC छेद AC बरोबर 1 गुणिले भागाकाराच्या जागी काय चिन्ह लिहिलं आपण? गुणाकार. म्हणून या गुणोत्तराचा आपल्याला व्यस्त द्यावा लागेल. म्हणून इथे येईल AC छेद BC. एकाने गुणला त्याच्यामुळे 30 संख्या येईल. म्हणून AC छेद BC. म्हणजेच सेक थिटा बरोबर कर्ण भागिले लगतची बाजू. लगतची बाजू अशा प्रकारे आपल्याला सेक थिटा सुद्धा मिळाला. सेक थिटा म्हणजे काय मग? कर्ण भागिले लगतची बाजू. पुढे टॅन थिटा आपल्याला माहिती आहे. टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर समोरची बाजू दिलेल्या कोनाच्या समोरची बाजू भागिला लगतची बाजू. म्हणजेच AB छेद BC हा आपला टॅन रेशो झालेला आहे. म्हणून कॉट थिटा. कॉट थिटा काय? 1 छेद टॅन थिटा. कॉट थिटाचं गुणोत्तर काय? 1 छेद टॅन थिटा. हा त्याचा व्यस्त गुणोत्तर आहे. म्हणून आपण टॅन थिटा लिहिलं. टॅन थिटाची किंमत आहे आपली 1 छेद AB छेद BC. परत आपण लिहू 1 भागिले AB छेद BC बरोबर भागाकाराच्या जागी गुणाकार चिन्ह घेऊ. आणि याचा गुणाकार व्यस्त म्हणजे BC वरती जाईल, अंश होईल आणि AB छेद होईल. एकाने गुणला 30 संख्या येईल. BC छेद AB म्हणजेच कॉट थिटा बरोबर लगतची बाजू BC काय? या थिटा कोनाची लगतची बाजू. म्हणून आपल्याला मिळालं लगतची बाजू भागिला सम्मुख बाजू. अशा प्रकारे आपल्याला पाठ गुणोत्तर सुद्धा मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आपला पाठ नंबर 125 वरची सोडवलेली उदाहरण आहे, परंतु मी 2-3 स्टेप्स वाढवलेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक अभ्यासा म्हणजे तुम्हाला हे जरा चांगलं वाटेल आणि सोपं जाईल.
म्हणून जरा काळजीपूर्वक हे बघायचंय. परत टॅन थिटा. टॅन थिटा माहिती आपल्याला. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर 1 छेद टॅन थिटा. त्याचा व्यस्त गुणोत्तर म्हणून आपण लिहिलं कॉट थिटाच्या जागी 1 छेद टॅन थिटा. टॅन थिटाची किंमत टाका. 1 छेद साइन थिटा छेद कॉस थिटा. परत 1 भागिले आपण लिहू साइन थिटा छेद कॉस थिटा 1 गुणिले भागाकाराच्या चिन्हाच्या जागी काय लिहिलं आपण गुणाकार. म्हणून दिलेल्या गुणोत्तराचा आपल्याला व्यस्त संख्या लिहावी लागेल. व्यस्त रेशो घ्यावा लागेल. कॉस थिटा छेद एकाने गुणल्यावर कॉस थिटा छेद साइन थिटाच येईल. म्हणजेच कॉट थिटा 1 गुणिले कॉस थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. म्हणजेच आपल्याला मिळालं कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. अशा प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर मिळालं. मित्रांनो आता आपण पाहूया त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंध. काय संबंध असतो त्यांचा. आपल्याला मुख्य 3च सूत्र पाठ करायचे इथे. बाकीचे आपोआप तयार होतील. आताच आपण पाहिलं की 1 छेद साइन थिटा बरोबर कोसेक थिटा. 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा आणि 1 छेद टॅन थिटा बरोबर कॉट थिटा. म्हणजे नंबर लिहू 1 2 आणि 3. मग आपल्याला माहिती आहे म्हणून आपण काय करू या साइन थिटाला इकडे घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल 1 बरोबर कोसेक थिटा हा इकडे छेद आहे. इकडे जाताना तो काय होईल अंश. म्हणून इकडे लिहिताना आपण लिहू साइन थिटा गुणिले इथे भागिले आहे. इकडे जाताना तो काय होईल गुणाकार. बाजू बदलली त्याने आपली डावी. आता आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरातील संबंध पाहूया. काय संबंध आहे. जसं आपल्याला माहिती आहे 1 छेद साइन थिटा बरोबर कोसेक थिटा. म्हणून आपल्याला काय मिळेल 1 बरोबर कोसेक थिटा हा इकडे भागिला आहे. इकडे जाताना तो गुणिला होईल. म्हणून इथे साइन थिटा. म्हणून कोसेक थिटा गुणिले साइन थिटा बरोबर 1 असा एक गुणोत्तर आपल्याला मिळेल. हा त्याच्यातला संबंध आहे. म्हणजे आपलं जर 1 छेद साइन थिटा बरोबर कोसेक थिटा हे पाठ असेल तर हे आपल्याला काढायला सोपं जाईल. कोसेक थिटा गुणिले साइन थिटा बरोबर 1. त्याचप्रमाणे दुसरा 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा. मागच्या प्रमाणेच आपण 1 बरोबर सेक थिटा गुणिला कॉस थिटा म्हणजे सेक थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर 1 अशा प्रकारचं आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा माहित असेल तर आपल्याला सेक थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर 1 ही किंमत काढता येईल. त्याचप्रमाणे 1 छेद टॅन थिटा बरोबर कॉस थिटा. तसंच 1 बरोबर कॉस थिटा इकडे भागिले इकडे जाताना तो काय होईल गुणिले. म्हणजे डावीकडून तो उजवीकडे गेला. म्हणून आपल्याला मिळालं कॉस थिटा गुणिले टॅन थिटा
बरोबर 1. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचा संबंध या त्रिकोणमितीय गुणोत्तरांमध्ये असतो. आता आपण मित्रांनो त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या मापांची सारणी तयार करू. जे आपल्याला खूप कठीण वाटतं, पण ते कठीण नाहीये. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि मापांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी पाहणार आहोत आपण मित्रांनो. पास करतो का? आता आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध पाहिजे. आता आपण 0, 30, 45, 60 आणि 90 मापांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी तयार करणार. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्याला हे पाठ करायचं नाही, तर एका साध्या सोप्या क्लुप्तीने म्हणजे साधी एक सोपी आयडिया वापरून आपण या किमती लक्षात ठेवणार आहोत. त्यासाठी फक्त तुम्हाला गुणोत्तर पाठ पाहिजे. साइन गुणोत्तर, कॉस, टॅन, सेक, कोसेक हे सर्व गुणोत्तर आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे आपल्याला हे येईल. आणि आपल्याला वर्गमूळ काढता आलं पाहिजे. या दोन गोष्टी आल्या म्हणजे ही संपूर्ण सारणी आपल्याला पाहिजे तेव्हा तयार करता येते. तर बघूया कशी तयार करतात. आपण इकडे त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहून टाकणार आहोत. पहिलं त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे साइन गुणोत्तर म्हणजे साइन थीटा. म्हणजे साइन थीटा साइन 0 असेल, साइन थीटा 0 असेल तर काय किंमत येईल? साइन थीटा म्हणजे साइनचं या थीटाचं माप 30 डिग्री असेल तर साइनची किंमत काय येईल? साइन 30 काय येईल? साइन 45. त्याचप्रमाणे साइन 60 आणि साइन 90. अशा प्रकारे आपल्याला या किमती काढायच्या आहेत. तर मित्रांनो, अत्यंत सोपा असा भाग आहे. यासाठी आपण फक्त आपण इथे असं लिहायचं 0 हा ठिकाणी 0, 30च्या ठिकाणी 1, मग 2, मग 3 आणि 4. या सर्व संख्यांना 4 ने भागून टाकायचं. म्हणजे 4 भागिले 4 भागिले 4 भागिले 4 भागिले 4. आता याचा आपण वर्गमूळ काढून घेऊ. वर्गमूळाचं चिन्ह लिहायचं. दोनशे 4 त्याचं वर्गमूळ. वर्गमुळात 3/4 वर्गमुळात 4/4. बरोबर. शून्याचं वर्गमूळ 0, 4चं वर्गमूळ 2, 0 भागिले 2 म्हणजे 0. वर्गमुळात 2, 2चं वर्गमूळ काढता येणार नाही म्हणून वर्गमुळात 2 आणि सॉरी इथे आपण काय करू भाग देऊन टाकू. बे 1 बे, बे 2 4, 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून वर्गमुळात 2. इथे परत वर्गमूळ 3 काढता येणार नाही म्हणून वर्गमुळात 3 आणि 4चं वर्गमूळ 2. 4 1 4, 4 1 4 म्हणजे वर्गमुळात 1/1, 1चं वर्गमूळ 1, 1 भागिले 1 बरोबर 1.
इथे मित्रांनो आपल्याला साइन गुणोत्तराच्या सर्व किमती मिळालेल्या आहे. म्हणजे साइन 0 मिळाला आपल्याला, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90 मिळालेला आहे. याच्या किमती मिळाल्या दुसऱ्यात तशा लिहून टाका. 0, 1/2, 1/√2, वर्गमुळात 3/2 आणि 1. म्हणजे मित्रांनो साइन 0 ची किंमत येते 0, साइन 30 ची किंमत येते 1/2, साइन 45 ची किंमत येते 1/√2, साइन 60 ची किंमत येते वर्गमुळात 3/2, साइन 90 ची किंमत येते 1. बस एवढं आपल्याला मित्रांनो मेहनत घ्यायची आहे. एवढं आपल्याला कळालं, आपला आता संपूर्ण सारणी तयार झालेली आहे. संपूर्ण सारणी तयार झालेली. मग आता आपला पुढचा गुणोत्तर आहे कॉस थिटा साइन थिटाच्या उलट. म्हणजे असं उलट बाजूने येत चालायचं. शेवटी आहे 1, मग त्याच्या अगोदर आहे वर्गमुळात 3/2, मग त्याच्या अगोदर आहे वर्गमुळात 1/√2 व 1/2 आणि 0. साइन कॉसच्या किमती आपल्याला मिळाल्या. त्यानंतर आहे आपला टॅन थिटा. टॅन थिटा माहिती मित्रांनो आपल्याला, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. म्हणजे 0/1, शून्याला भाग जात नाही एकाचा, म्हणून 1/0/1 बरोबर 0. म्हणून इथे साइन 0 येईल 0. इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे 1/2 भागिले वर्गमुळात 3/2, 1/2 गुणिले त्याचा गुणाकार व्यस्त घेतला आपण 2/√3, 2 गेला 2 गेला म्हणजे 1/√3. म्हणजे आपल्याला साइन 30 ची किंमत मिळाली 1/√3. त्याचप्रमाणे सर्व गुणोत्तर काढायची आहे. आता टॅन 45 म्हणजे काय, मग साइन थिटा भागिले कॉस थिटा 1/√2 भागिले 1/√2. मग 1/√2 गुणिले पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त, वर्गमुळात 2 कॅन्सल, 1 कॅन्सल म्हणजे 1/1 बरोबर 1. म्हणजे टॅन 45 ची किंमत मिळाली आपल्याला 1. त्याचप्रमाणे आपल्याला साइन 60 काढता येतो. साइन 60 साइन थिटा अपॉन कॉस थिटा वर्गमुळात 3/2 भागिले 1/2. परत वर्गमुळात 3/2 पुढच्या संख्येचा भागाकार नंतरच्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहा. 2/1 2 कॅन्सल, वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3. म्हणजे टॅन 60 ची किंमत मिळाली आपल्याला वर्गमुळात 3. त्याचप्रमाणे 90 ची किंमत काढू आपण. 1/साइन थिटा 1 कॉस थिटा 0. शून्याने भाग जात नाही, म्हणून इथे आपण ठरवता येत नाही. शून्याला एकाने भागलं तर 0 येईल, पण एकाला शून्याने भागता येणार नाही, तर आपण इथे लिहू ठरवता येत नाही. पुढचा गुणोत्तर मित्रांनो आपला कोसेक थिटा. कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. म्हणजे 1/साइन थिटा, आपल्याला साइन थिटा माहिती आहे, 1/साइन थिटा केला म्हणजे आपल्याला कोसेक थिटा मिळतो. म्हणजे 1. आता इथे कोसेक 0 काढायचा आहे. साइन ची किंमत आहे 0 म्हणजे 0, म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल, ठरवता येत नाही. त्याचप्रमाणे कोसेक 30 काय येतो 1/साइन
1 भागिले साइन, साइनची किंमत आहे 1/2 म्हणून 1 गुणिले 2/1 गुणाकार व्यस्त घेतला आपण 2 गुणिले 1 2/1 म्हणजे 2 इथे कोसेक थिटा म्हणजे कोसेक 30 ची किंमत आली 2. त्याचप्रमाणे कोसेक 45 म्हणजे 1/sin थिटा 1 काय आहे 1/sin थिटा काय आहे त्याचा 1/2 म्हणजे 1/1/2 बरोबर 1 पुढच्या संख्येचा गुणाकार व्यक्त द्या 2/1 म्हणजे 1 गुणिले 2/2 2 भागिले 1 म्हणजे 2 इथे आलं 2 म्हणजे √2 ही त्याची किंमत आलेली आहे. त्याचप्रमाणे कोसेक आपल्याला 60 काढता येतो. कोसेक 60 म्हणजे काय मग 1/sin 60 साइन थिटा किती आहे आपल्याला 3/2 आपण त्याचा गुणाकार व्यक्त लिहू 2/3 1 गुणिले 2 बरोबर 2/3 म्हणजे 2/3 अशा प्रकारे याची किंमत आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 90 काढता येईल 1 भागिले sin 90 1 भागिले 1 बरोबर 1 म्हणजे इथे साइन कोसेक 90 आला 1. अशाच प्रकारे आपण सेक थिटा काढू शकतो. सेक थिटा बरोबर 1/cos थिटा. पहिले cos थिटाची किंमत cos 0 ची किंमत आहे 1 आणि आपल्याला काढायचं आहे सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा. 1/cos थिटा थिटाची किंमत आहे 1 म्हणजे 1/1 म्हणजे 1 इथे उत्तर येईल 1. कोसेक थिटा आणि सेक थिटा सुद्धा एकमेकांच्या उलट आहे म्हणजे इथे किंमत आली 1 इथे 2/3 इथे 2 आणि इथे ठरवता येत नाही. जसं साइन आणि कॉस एकमेकांच्या विरुद्ध उलट आले साइनची किंमत काढली उलट लिहिली तर आपल्याला कॉसची किंमत मिळाली. त्याचप्रमाणे कोसेकची किंमत काढली तर आपल्याला सेकची किंमत मिळते. आता पुढचा आहे आपला गुणोत्तर कॉट थिटा. कॉट थिटा बरोबर 1/tan थिटा. मग कॉट 0 tan 0 बरोबर 0 म्हणून 1/tan ची किंमत 0 म्हणून इथे आपल्याला ठरवता येत नाही. मग आपण इथे लिहू ठरवता येत नाही कारण की 0 ने एकाला भाग जात नाही. त्याचप्रमाणे tan 30 1/3 म्हणजे 1 भागिले 1/3 1 भागिले 3. मग भागाकार नंतरच्या संख्येचा आपण गुणाकार व्यस्त घेऊ. गुणाकाराचं चिन्ह लिहिलं पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहिला 1 गुणिले 3 3/1 बरोबर 3 म्हणजे आपली कॉट 30 ची किंमत आली 3/3. त्याचप्रमाणे आता कॉट 45 ची किंमत काढण्यासाठी आपल्याला 1/tan थिटा म्हणजे कॉट थिटा इथे tan 45 ची किंमत आहे 1 म्हणजे 1/1 म्हणजे 1 इथे आपलं उत्तर आलं 1. पुढचा गुणोत्तर आहे कॉट 60. आता tan 60 किती आहे 3/3 म्हणजे 1/3 लिहिण्याची गरजच नाही 1/3. पुढचा गुणोत्तर कॉट
90 इथे tan 90 बरोबर आपल्याला ठरवता येत नाही म्हणजे आपण शून्य घेतलाय तिथे, म्हणून शून्य लिहू आपण, शून्य आणि tan सॉरी 1 आणि tan किती आहे तर ठरवता येत नाही म्हणजे शून्य, मग इथे उत्तर येतं शून्य. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा 4 पाठ न करता तयार झालेला आहे. फक्त एकदा सांगून देतो अगोदर अशा प्रकारे आपल्याला एक सारणी तयार करून घ्यायची आहे. 0 डिग्री 30 45 60 90 सगळ्या कोणांची मापं लिहून टाकायची, इकडे त्रिकोणमिती गुणोत्तर लिहून टाकायचे आणि त्याच्यानंतर 0 1 2 3 4 पर्यंत किमती लिहायच्या, त्या प्रत्येकाला 4 ने भागून टाकायचं आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. जी किंमत येईल ती म्हणजे आपल्या साइन गुणोत्तराची किंमत आलेली असेल आणि त्यावरून आपल्याला संपूर्ण सारणीची किंमत काढता येते. तर अशा प्रकारे ही आपली सारणी झालेली आहे. मी सुद्धा वहीवर 2-3 वेळा प्रॅक्टिस करा माझ्याप्रमाणे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्रिकोणमितीय कोणाच्या मापांची त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी पाहिली. आता आपण त्रिकोणमितीय नित्य समानता पाहणार आहोत, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. काय या नित्य समानता या पाहणार आहोत आपण. तर इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्रिकोण एबीसी, काटकोन त्रिकोण एबीसी दिलेला आहे आपल्याला. त्यामध्ये कोण ए चं माप आहे थिटा, कोण ए चं माप काय दिलेलं आहे आपल्याला थिटा दिलेला आहे. कोण बी 90 आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. 90 कोणासमोरची बाजू कावता, ही कावता भुजा, ही लगतची बाजू आणि ही कोणाच्या समोरची बाजू किंवा सम्मुख भुजा असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. मग आता आपण हे 6 गुणोत्तर शिकलो. एक आपलं पहिलं गुणोत्तर आहे साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय, तर कोणाच्या समोर त्या दिलेल्या कोणाच्या समोरची बाजू भागीला कर्ण. मग काय समोरची बाजू इथे बीसी आणि कर्ता काय आपला एसी. अशा प्रकारे आपल्याला साइन गुणोत्तर मिळालं. त्याचप्रमाणे कॉस गुणोत्तर, कॉस थिटा म्हणजे दिलेल्या कोणाच्या लगतची बाजू, इथे थिटा कोण आहे त्याची लगतची बाजू आहे एबी आणि कर्ण एसी. त्याचप्रमाणे टॅन थिटा, टॅन थिटा म्हणजे समोरची बाजू भागीला लगतची बाजू. समोरची बाजू आहे बीसी, लगतची बाजू आहे एबी. अशा प्रकारे आपल्याला टॅन गुणोत्तर मिळालं. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे पुढचं गुणोत्तर आहे आपलं कोसेक गुणोत्तर, कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे साइन थिटाचा व्यस्त गुणोत्तर म्हणजे कोसेक थिटा, म्हणजे कर्ण भागीला समोरची बाजू. त्याचप्रमाणे सेक थिटा म्हणजे कॉस थिटाचा व्यस्त गुणोत्तर म्हणजे एसी छेद एबी, म्हणजे कर्ण भागीला लगतची बाजू. आणि 6वं गुणोत्तर आहे आपलं कॉट थिटा. हे गुणोत्तर सुद्धा टॅन थिटाच्या व्यस्त गुणोत्तर असतं, म्हणजे लगतची बाजू भागीला समोरची बाजू, म्हणजे आपला कॉट थिटा. त्या हे दिलेले आपल्याला जी गुणोत्तर आहेत याचा आपल्याला उपयोग करायचा आहे नित्य समानता शोधण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे.
पिथागोरसच्या सिद्धांतानुसार काय पाहिजे गोरसचा सिद्धांत की काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज कर्णाच्या वर्गाबरोबर असते. म्हणजे बीसी स्क्वेअर अधिक दुसरी बाजू येते एबी स्क्वेअर म्हणजे एबी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग. बीसी आणि एबी या काटकोन करणाऱ्या बाजू आहे. या काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्गांची बेरीज ही कर्ण एसी च्या वर्गाबरोबर असते. जे आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला एसी वर्गाने भागू. म्हणजे बीसी वर्ग अधिक एबी वर्ग छेद एसी वर्ग बरोबर एसी वर्ग छेद एसी वर्ग. दोन्ही बाजूस एसी वर्गाने भागू. तिथे आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला एसी ने भागिले. पुढची पायरी आपल्याला मिळते बीसी वर्ग छेद एसी वर्ग वेगवेगळे करू आपण त्यांना. एबी वर्ग छेद एसी वर्ग बरोबर एसी वर्ग भागिले एसी वर्ग 1. या दोघांचा भागाकार 1 1. म्हणजेच बीसी आणि एसी हे जे वर्ग आहेत त्यांना आपण कॉमन घेऊन टाकलं त्याचा वर्ग अधिक एबी अधिक एसी कंसाचा वर्ग बरोबर 1. आता बीसी छेद एसी काय आपला बीसी छेद एसी. बीसी म्हणजे समोरची बाजू भागीला कर्ण म्हणजे काय आला आपला साइन गुणोत्तर. म्हणजे इथे आला आपला साइन स्क्वेअर थीटा प्लस एबी लगतची बाजू एसी कर्ण म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा बरोबर 1. ही आपली पहिली नित्य समानता आहे. मग या नित्य समानतेलाच हे आपले एक साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दोन्ही बाजूला साइन स्क्वेअर ने भागू म्हणजे साइन स्क्वेअर थीटा छेद साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा भागिले साइन स्क्वेअर थीटा बरोबर 1 छेद साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा ने भागू. साइन स्क्वेअर थीटा कैंसल 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा म्हणजे आपला कोसेक स्क्वेअर थीटा आला. मग इथे आपण आपल्याला आपली दुसरी आयडेंटिटी किंवा दुसरा 3 नंबरचे जे गुणोत्तर मिळाला आपल्याला ही आपली एक नित्य समानता मिळालेली आहे की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा किंवा 1 अधिक कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा. अशा प्रकारे आपल्याला हे नित्य समानता मिळाली. त्याचप्रमाणे नित्य समानता 2 घेऊ परत आपण. आता साइन स्क्वेअर थीटाने भागलं. आता नित्य समानतेला आपण म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा बरोबर 1 आपण कॉस स्क्वेअर थीटाने भागून टाकू दोन्ही बाजूला म्हणजे साइन स्क्वेअर थीटा छेद कॉस स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा छेद कॉस
बरोबर 1 छेद कॉस स्क्वेअर थिटा. दोन्ही बाजूस कॉस स्क्वेअर थिटाने भागून. दोन्ही बाजूला आपण कॉस स्क्वेअर थिटाने भागलं. मग आपल्याला साइन स्क्वेअर थिटा भाग कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल म्हणजे ए बरोबर 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. ही आपली डेन्सिटी. म्हणजे आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 सेकंड 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरी आयडेंटिटी मिळाली 1 प्लस 1 छेद टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. अशा आपल्याला या 3 मूलभूत नित्य समानता मिळालेल्या आहेत. तर या तिन्ही नित्य समानता आपण पाठ करायच्या आहेत आणि कशा सोडवल्या त्यांनी सुद्धा अभ्यासाचं आहे.